हा अत्यंत महत्वाचा विषय होता की रील्स करून ज्यांना असं वाटायला लागलं की आपण ऍक्टर्स आहोत, ऍक्ट्रेसेस आहोत, हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. आणि ज्यांच्या रील्सला काय 1000 के आणि मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत आणि फॉलोअर्स आहेत, त्यांचं नाटक बघायला 10 माणसं पण येत नाहीत, ही फॅक्ट आहे. त्यामुळे जर असं कोणाला वाटलं की आपण रील करून स्टार होऊ शकतो, तर हा खूप मोठा भ्रम आहे, खूप मोठा गैरसमज आहे. रील्स म्हणजे ऍक्टिंग नाही, अजिबात नाही. आणि हा इतका महत्वाचा विषय इतक्या लाईटर वेनी तुम्ही मांडला, जो पोचणं फार गरजेचं होतं. ज्यांना कळायचं, ज्यांना शिकायचं यातून ते शिकतील, नाही त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं. पुन्हा एकदा अमोल पाटील आणि सचिन मोठ्यांसाठी टाळ्या. प्रसाद ओक सरांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय समर्पक आहे आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हा विषय मांडणं खूप गरजेचं होतं. काही दिवसांपूर्वी मी एक फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्या फिल्ममध्ये माझं सिलेक्शन सुद्धा झालेलं. असं मला कॉल पण करण्यात आला प्रोडक्शनमधून, डेट्स पण देण्यात आल्या. पण नंतर त्यांनी माझी इंस्टाग्राम प्रोफाईल मागवली. माझे फॉलोअर्स काही जास्त नाही आहेत. त्या फॉलोअर्सवरून त्यांनी मला कॉल केला की तुम्हाला आम्ही त्या रोलविषयी कळवतो, त्या डेट्स काही तुम्ही गृहीत धरू नका, आम्ही तुम्हाला कॉल करतो. तर असं बोलून आजपर्यंत मला कॉल आलेला नाही आतापर्यंत. जरी तुम्ही इंस्टाग्राम फॉलोअर्सवरून जर रोल देणार असाल तर मग गल्लीतल्या एका शेंबड्या पोराचे फॉलोअर्स मिलियनमध्ये, 100K मध्ये, त्यांना घ्या. त्याचे फॉलोअर जास्त आहे ना, हे चुकीचं आहे. आणि आज प्रसाद ओक सरांनी जो मुद्दा मांडला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, तो एकदम बरोबर आहे. प्रत्येक जण स्वतःला ऍक्टर समजायला लागलाय, रील करणारा. काही पण रील टाकतात आणि स्वतःला ऍक्टर समजतात. असं शेवटी एवढंच सांगेन, इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सवरून कुणाला जज करू नका. टॅलेंट असेल काम द्या, नसेल स्पष्ट सांगा. ठीक आहे, थँक्यू.